पुढची बातमी एका मोठ्या विधानाची। अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर एक मोठं विधान केलंय। 2029 मध्ये एकट्या भाजपचं सरकार असणार असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। संपूर्ण भाषणामध्ये अमित शहा यांनी 2 वेळा स्वबळावर सरकार आणायचंय असा नारा दिलाय। त्यामुळे भाजपची एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। दरम्यान शहांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। 24 ला महायुतीचं सरकार येईल। आता 29 ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय, राज्यामध्ये आपण काम करतोय, आज देशामध्ये 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं 50-60 वर्षात दाखवा ना। आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे। 1985 नंतर नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। 90 ला मी पण निवडून आलो, तुम्ही आलो 90 ला तिथं काँग्रेसला 7 जागा कमी पडल्या। अपक्ष सुभाष अण्णा कुल, तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवले। पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। इचलकरंजीतील औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या 2 प्रकल्पांना उन्नतीकरण, क्षमता वाढ आणि एक नवीन प्रकल्पास मंजुरी दिली आहे। यावर्षीच्या जुलै-ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केलाय। राज्य सरकारने 138,55,48,000 रुपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवली आहे, तर किमान निर्यात मूल्य हे $490 प्रति टन या दराने निर्यात करण्यात येणार आहे। साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2,500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता, मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावामध्ये कमालीची घसरण झाली आहे। भारतात सन 2024-25 मध्ये सोयाबीनचं 128 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 8% अधिक आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 61,668 क्विंटल इतकी आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,263 रुपये प्रति क्विंटल मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,28,904 क्विंटल आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 1,850 रुपयांपासून ते 4,200 रुपयांपर्यंत दर मिळाला। भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये हरभऱ्याचं उत्पादन सुमारे 121.6 लाख टन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास सारखंच असल्याचं दिसून येतं। सातारा जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली आहे। त्यामुळे पावसाळ्यातील 4 महिन्यांमध्ये सरासरीच्या 1,124 मिलीमीटर पाऊस बरसलाय। मुंबईत बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम आहे। सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1,261 रुग्ण तर डेंग्यूचे 1,456 रुग्ण आढळले आहेत। मुंबई-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसेसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहेत। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीमध्ये ही मोठी घोषणा केली आहे। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलं असून त्यासाठी राम मंदिर गोरेगाव मालाड दरम्यान सोमवारपासून लावण्यात आलेले वेगाबद्दलचे निर्बंध बुधवारपासून काढण्यात येणार आहेत। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे। या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रथमच मुंबईतील IITची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे।
शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर सोमवारी दिवसभरामध्ये 18,000च्या वर पुणेकरांनी प्रवास करत मेट्रोची सफर केली। मेट्रोमुळे पुणेकरांनी 10 मिनिटात सुखकर प्रवासाचा आनंद घेतला। केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बांधण्यात येणारे स्टटवेल कंपनीचे या संदर्भात सादरीकरण आता समोर आले। त्यामुळे रंगकर्मींसह तमाम कोल्हापूरकरांच्या नाट्यगृहाबाबतच्या आशा पल्लवित झाल्यात। सादरीकरणावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ काही काळ ऑनलाईन उपस्थित होते।